मायाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण नरम आणि दाणेदार अशी साबुदाण्याची खिचडी बनवत आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। तर यासाठी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा छान 2 पाण्याने धुवून घेऊ। जेवढा साबुदाणा व्यवस्थित धुवू तेवढाच साबुदाण्याचा फॅट निघेल आणि साबुदाणा छान दाणेदार होतो। तर इथे मी साबुदाण्याचं पाणी काढून घेत आहे। आता या साबुदाण्यामध्ये 1 ग्लास पाणी घालत आहे। पाणी एवढं घालायचं की साबुदाण्याच्या अर्धा किंवा 1 इंचपर्यंत पाणी पाहिजे। खूप जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर साबुदाणा खूप गिला होतो आणि खिचडी चांगली वाटत नाही। तर रात्रभर मी हा साबुदाणा असाच भिजत ठेवत आहे। दुसऱ्या दिवशी बघू शकता साबुदाणा किती छान फुललेला दिसत आहे। बघू शकता मस्त दाणेदार असा साबुदाणा झालेला आहे। आता एक पॅन घेऊ। पॅनमध्ये शेंगदाणे मी 1 कप शेंगदाणे घेत आहे। शेंगदाणे छान खमंग होईपर्यंत परतून घेऊ। जोपर्यंत शेंगदाणे छान तडतडत नाही तोपर्यंत असे शेंगदाणे छान परतून घ्यायचे। बघू शकता इथे शेंगदाण्याचा कलर बदललेला आहे। इथे शेंगदाणे छान तडतडत आहे। आता इथे शेंगदाणे आपले भाजून झालेले आहे। आता एका प्लेटमध्ये थंड व्हायसाठी ठेवून देऊ। इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत। बटाट्याची साल काढून घेऊ। अशा प्रकारे मी बटाटे किसून घेत आहे। बघू शकता इथे बटाट्याचा असा किसून झालेले आहेत। आता एक कढई घेऊ। कढईमध्ये मी साजूक तूप घेत आहे। तेल सुद्धा घेऊ शकता, पण खिचडी तुपाची छान वाटते, तर मी तूप घेत आहे। तूप गरम झालेलं आहे। आता जिरं 1 चम्मच मी जिरं टाकत आहे। बघू शकता जिरं छान तडतडत आहे। 4-5 हिरवी मिरची मी बारीक चिरून टाकलेली आहे। कढीपत्ता ऑप्शनल आहे। पुष्कळ लोक कढीपत्ता खिचडीमध्ये उपवासाला टाकत नाही, पण मी टाकलेलं आहे। नाही टाकलं तरी काही हरकत नाही। आता इथे बटाट्याचा किस टाकून छान मिक्स करून घेऊ आणि छान ब्राऊन होईपर्यंत असंच परतत राहू। अशा प्रकारे तुपामध्ये बटाटे छान परतून घेऊ। आता साबुदाणा टाकू आणि छान मिक्स करून घेऊ। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। अशा पद्धतीने साबुदाण्याची खिचडी केली तर साबुदाण्याची खिचडी खूप छान
सॉफ्ट होते, मस्त लागते, खायला सुद्धा खूप छान वाटते। आता शेंगदाण्याचं कूट टाकू। शेंगदाण्याचं कूट मी खूप बारीक केलेलं नाही, थोडं जाडसरच ठेवलं। चवीप्रमाणे मीठ घालू। मीठ मी इथे उपवासाचंच वापरलेलं आहे। इथे मी 2 लहान चम्मच पोहे खायच्या चम्मच एवढे 2 चम्मच दूध टाकलेलं आहे। दूध टाकल्याने खिचडी छान नरम होते, त्यामुळे दूध इथे मी टाकलेलं आहे। 1 चम्मच साखर टाकलेली आहे। इथे आपली खिचडी तयार झालेली आहे। बघू शकता, खिचडी मस्त दाणेदार दिसत आहे। आता यावर झाकण झाकून देऊ आणि 2 मिनिटपर्यंत ठेवून देऊ। इथे 2 मिनिट झालेले आहे। आता बघू शकता, खिचडी मस्त तयार झालेली आहे, अगदी नरम अशी झालेली आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय।